या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाही. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून सातत्याने होणारी एकमेव मागणी आणि मतदारांच्या मनातली गोष्ट म्हणजे शिवसेनेमध्ये पडलेली दरी मिटणं, अर्थात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र यावं असा सूर आजवर अनेकांनीच आळवला. अधूनमधून तसं संकेतही मिळाले, पण प्रत्यक्षात मात्र या चर्चा हवेतच विसरून गेल्या. आता मात्र या चर्चांना अनुसरूनच एक सोशल मीडिया पोस्ट करण्यात आल्यानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना UBTच्या अधिकृत पेजवरून करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे या सर्वांच्या नजऱ्या इथं खिळल्या आहेत. वेळ आली आहे एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, अशा आशयाचा पोस्ट शिवसेना UBTच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसापूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंनी दिलेले एकत्रीकरणाचे संकेत लवकरच प्रत्यक्षात उतरतील का आणि गेल्या अनेक वर्षापासून असलेली प्रतीक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने पूर्ण होईल का, हाच सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. वरील शब्द आणि जनमानसाच्या गर्दीतून सर्वांचं अभिवादन स्वीकारणारे उद्धव ठाकरे या पोस्टमध्ये दिसत असून आता हे शब्द नेमकं काय सुचवू पाहत आहे याचाच तर्कवितर्क सध्या लावला जात आहे. उद्धव ठाकरेंसह एकत्र येणं शक्य, राज ठाकरेंचं मत काय, एकीकडे या चर्चा सुरू असतानाच काही दिवसापूर्वीच प्रदर्शित करण्यात आलेल्या राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा संदर्भही दिला जात आहे. उद्धव ठाकरेसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही असं ते म्हणाले होते. कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही असं स्पष्ट मत मांडत त्यांनी या नात्याची ही बाजू सर्वांसमोर ठेवली होती. तर ही होती मित्रांनो राज उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.